नाशकात दिव्यांग असल्याचं बोगस प्रमाणपत्र देऊन 40 जणांनी दिव्यांगांची नोकरी लाटल्याचं समोर। दिव्यांग प्रमाणपत्र अभियानादरम्यान प्रमाणपत्र सादर न केलेल्यांवर सेवा समाप्तीच्या कारवाईची शक्यता। बुलडाण्यामधील सिंदखेड राजामध्ये रेशन दुकानदाराकडून ग्राहकाला अरेरावीची तक्रार तहसीलदाराकडे केली म्हणून दुकानदाराकडून ग्राहकाला मारहाण। रेशन दुकानावरती अद्याप कोणतीही कारवाई नाही। भिवंडी तालुक्यामधील पच्छापूरमध्ये युवकाचा संशयास्पद मृत्यू। पळून गेलेल्या प्रियकर प्रेयसीला मध्य प्रदेशातून परत आणताना मुलाचा रेल्वे अपघातात मृत्यू। मुलाच्या घरच्यांचा पोलीस आणि मुलीच्या नातेवाईकांवर आरोप। अवैध शस्त्र विक्रेत्याकडे छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर कोयत्यानं हल्ला। हल्ल्यामध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांसह 1 कर्मचारी जखमी। प्रतिकार करताना पोलिसांकडूनही गोळीबार। पुण्यामधील कोंढव्यामध्ये सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटरचा एटीएस कडून पर्दाफाश। कारवाईमध्ये 3788 सिम कार्ड आणि इतर साहित्य जप्त। संशयित नौशाद सिद्दीकी पोलिसांच्या ताब्यात। गोंदियामध्ये विद्यार्थिनी सोबत गैरवर्तणूक करून तिला अश्लील व्हिडिओ दाखवल्याचं प्रकरण। विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल। नाशिकमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग। आरोपी पंचवटीतील शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी। पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल। पुण्यामधील नदी पात्रामध्ये सापडलेल्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात पुणे पोलिसांना यश। झोपडपट्टीमधल्या खोलीसाठी भावानंच केली वहिनीच्या मदतीनं बहिणीची हत्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।